योगीराज आणि योगिता. धन्यवाद ताई. आज प्रपोज डे आहे ताई. मिसेस माझ्या जवळ प्रपोज डे म्हणजे काय खूप जुन्यात झालं नाही आपण. कंबर अजूनही आपली मजबूत आहे, स्टँडिंग आहे. सांगायचं तात्पर्य व्यासपीठ ताईसोबत माझी पत्रकार भवनमध्ये भेट झाली. ताईंनी पत्रकार म्हणून मला बोलवलं होतं आणि प्रश्नावली जेव्हा चालू असताना ताईंना मी सांगितलं व्यासपीठावर जे बसणारे जे आहेत त्यांना प्रश्नोत्तर विचारायचे आंतरजातीय विवाहाचे, त्या प्रमाणात आपण व्यासपीठावर बसले त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहेत का. तर ताईंनी सांगितलं हो. तेव्हा सरांनी सुद्धा सांगितलं आमचे लव्ह मॅरेज झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की त्यांना अनुभव कोणाला असतो. मी कोणाला प्रश्न उत्तर विचारू त्यांना कळ सुचलेले आहेत का. कारण की आंतरजातीय विवाह जो होतो त्यांना काय त्रास होतो हे ज्यांनी आंतरजातीय विवाह केला असेल, प्रेमविवाह केला असेल त्यांनाच कळतं. आणि सांगायचं तात्पर्य एक की आज सांगितलंय जाती अंतासाठी करू काही, जाती अंतासाठी मी बोलू काही. पाहिले आपण 1990 साली माझं लग्न झालं. माझी बायको ब्राह्मणाची आहे आणि मी राजपूत परदेशी. आणि हे माझा कॉम्बो. माझा नातू पण आलेला आहे इथं मागे आणि माझा मुलगा सुद्धा आलेला आहे. आज मला इथं माझा सन्मान करण्यात येणार आहे. 35 वर्षानंतर माझं कोणी सन्मान केलं नाही हो. सांगायचं तात्पर्य आठवणीत वाईट दिवस काढले. जी कळ सोचली ना ताई त्या समाजाने आम्हाला कोणी जवळ केलं. अहो समाज काय, घरच्या लोकांनी सुद्धा आम्हाला डावललं. आणि इतर समाज तर जे म्हणतो ना बाहेरचे, जातीच्या बाहेरचे, त्यांनी सुद्धा कोणी आपल्याला एक्सेप्ट केलेलं नाही. स्वतःच्या पायावर उभं राहावं लागतं. तेव्हा कळतं सोच काय. प्रेम केलं म्हणजे गुन्हा केला का हो? नाही ना. हो मी प्रेम केलं आणि मी टिकून दाखवलं आज 35 वर्ष. त्याच्यानंतर आता काही पिक्चरच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो. भरपूर पिक्चर पाहिले, सिनेमा पाहिले, पण आता नवीन पिक्चर येऊन गेला बघा. एक 4-5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी चेन्नई एक्सप्रेस काय ते सैराट पिक्चर आला. त्या सैराट पिक्चरच्या माध्यमातून 35% माझी स्टोरी आहे त्या पिक्चरमध्ये, त्या सिनेमामध्ये. त्या नागराज मंडुळेचं खूप खूप मी आभारी आहे. कारण की त्यांना मी सांगूही शकत नव्हतो. भेटलो तेव्हा इतकं सांगितलं नागराज दादा 35% माझी स्टोरी बरं का, पाठ फोपटली माझी. मलाही कळलं नाही की काय म्हणते ते. पण एक प्रेमाची भावना असते. अंत शेवट वाईट झाला नाही माझा. आपल्यासमोर माझा मुलगा दाखवतोय, नातू दाखवतोय, मुलगी आहे माझी. पण त्याच्यामध्ये जे मित्र आहेत ते मित्र एक दुसऱ्याला सहकार्य करतायत. त्या पिक्चरमध्ये त्या सिनेमामध्ये दाखवलंय काही दाखवलंय. त्याच्यामध्ये माझे मित्रसुद्धा पळून गेले. ब्राह्मणाची मुलगी मार खाणारा, याच्यासोबत आपण आहे आपलं तगडं मोडत. काही असा आमच्यावर क्षण आला. पण प्रेम केलं आम्ही. आज त्यांच्या जे आहेत माझे मित्रमंडळी, काही ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, मराठा आहे, असे काय माझे मित्रमंडळी कोणी आम्हाला साथ दिला नाही. माझे मित्रसुद्धा मला सोडून गेले. आज त्यांनी जेव्हा विचार केला की त्यांचं लग्न झालं तर त्यांनी बाहेर लव्ह मॅरेज म्हणून एकाही मित्रांनी माझे लग्न केलं नाही. माझ्या वेळेच्या, माझ्यासोबतच्या सर्वांनी त्यांच्या हिशोबात लग्न केलं. पण सांगायचं तात्पर्य एक आहे की त्यांनी जे लग्न केलंय तर त्यांची जे मुलं बाळं झाले त्यांना आमची स्टोरी सांगायची की राज आणि योगिता. आज त्यांनी आज या ताईंना मी जे पाहतोय, माझी ताई जिने माझं लग्न लावून दिलं, ॲडव्होकेट अनिताताई पाटील, पतित पावन संघटनेचे त्या खूप मोठे कार्यकर्ते. आम्हाला त्यांनी सांभाळलं ताई. अंतकरण भरून येतो त्या साईडसाठी सुद्धा आहेत. त्या आहेत गोले पाटील रोडला आहेत. त्या गोले रोडला बंगला आहे त्यांचा धनश्री म्हणून. सर्व फॅमिली त्यांची कुटुंब ॲडव्होकेट आहे.
त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. आज ते सर्वांना सांगतायत, माझे मित्रसुद्धा त्यांच्या घरिष्ठुरी सांगतायत की राज आणि योगिताने असं लग्न केलं. आज काय झालं माहिती आहे? त्यांच्या त्यांना मुली जेव्हा झाल्या, त्यांनी लव्ह मॅरेज केलं. तेव्हा त्यांना आमची आठवण आली की बघा ते राज आणि योगिताने असं केलं, आणि मला येऊन जेव्हा सांगतायत लग्नाची पत्रिका देताना, बाबा असं असं माझी मुलगी पळून गेली, आम्ही आंतरजातीय विवाह यासाठी तू ये आणि 2 शब्द बोल. आज या व्यासपीठावर मला येण्याचं जो भाग्य लाभलं, धन्यवाद आपल्या सर्वांचं. आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे, माझ्या घरामध्ये, माझ्या परिवारामध्ये आम्ही 4 भाऊ लव्ह मॅरेज केलेले. आणि सांगायचा अर्थ, समाजाने आम्हाला केलं नाही ना, माझ्या भावाला सुद्धा कोणी सर्वात पहिले लव्ह मॅरेज मीच केलं. आणि माझ्या भावांना सुद्धा, यांना सुद्धा असं वाटलं की काय प्रेमाने राहता येत दोघं, आपण लव्ह मॅरेज करूया. आमच्या 4 भावांनी सुद्धा लव्ह मॅरेज केलं. बाहेरच्या समाजामध्ये कोणी मुली देण्याचा याचा विचारही केला नाही. आम्ही आमच्या घराला हिंदुस्थान म्हणून सांगतो की सर्व जाती कुठं असेल तर आमच्या घरात आहे. त्या प्रमाणात आम्ही आपल्या सर्व व्यासपीठाचं आणि जमलेले सर्व, आज माझ्या लग्नाला आपण इतर लोक कोणी नव्हते, पण आज व्यासपीठाच्या माध्यमातून पाहतोय इतके लोक आहेत. आज प्रपोज डे आहे म्हणून माझ्या योगिताला मी म्हणतो तुझ्यासोबत मी आहे, म्हणून मला कॉम्बो म्हणून एक मुलगा, एक मुलगी आणि एक नातू आहे मला. धन्यवाद, थँक्यू.